श्रीराम. रामकथा वाग्यज्ञात माझ्याकडूनही एखादी समिधा पडावी या इच्छेने मी वंदनीय मावशी केळकर यांच्या रामायणावरील प्रवचने यातील मला आवडलेला भाग इथे मी सादर करते आहे. आवडलेला भाग हा एक फार मोठा प्रश्न आहे, कारण मावशींचं हे पुस्तकच आवडतं आहे. यातला कुठला आवडता भाग म्हणावा हाही प्रश्नच आहे. तरीही मी पान नंबर 189 यापासून मी सुरुवात करते. दुसऱ्या दिवसापासून युद्धाला सुरुवात करावी असा विचार ठरला, पण तत्पूर्वी रावणाला पुन्हा एकदा सामोपचार रुजतो का पाहावा म्हणून कोणता तरी मुत्सद्दी शिष्टाई करता पाठविण्याची कल्पना निघाली. ती पक्की झाली तेव्हा असा मुत्सद्दी कोण निवडावा, तेव्हा सर्वानुमते वालीपुत्र अंगद किष्किंधेचा युवराज याला शिष्टाई करता पाठवावे असे ठरले. अंगद शिष्टाई करता रावणाकडे आला. रावणाच्या दरबारात त्याचे अतिशय उत्तम भाषण झाले आणि रामाचा पक्ष कसा बरोबर आहे, त्याच्याशी सलोखा करणे कसे हिताचे आहे ते सभेला त्याने पटवून दिले. पण पराक्रमी पुरुष मानी असतात या नियमाला रावणही अपवाद नव्हता. अंगदाच्या भाषणाने तो जराही प्रभावित झाला नाही. त्याने ठामपणे सांगितले, अंगदा, रावणाच्या जीवनात फक्त 2च गोष्टी आहेत. एक, सीतेसह लंकेच्या राज्याचा उपभोग घेणे किंवा धारातीर्थी मृत्यू पत्करणे. तिसरी स्थिती माझ्या जीवनात मी पत्करणे शक्य नाही. अंगदाने सामोपचार सुचविण्यापूर्वी रावणाचे बंधू कुंभकर्ण आणि विभीषण यांनी सुद्धा रावणाला परोपरीने हाच सल्ला दिला होता आणि त्यावेळी रावणाने असेच निर्वाणीचे उत्तर दोघांनाही दिले होते. वास्तविक अंगद शिष्टाईचा भाग इथे संपला आणि शेवटी रावण युद्ध झाले ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. परंतु इतर रामायणात अंगद आणि रावण यांच्यातले संभाषण दिले आहे. तेही विचारात घेण्यासारखे असल्यामुळे ते तेथे सांगणे अप्रस्तुत होणार नाही. अंगद सभेमध्ये उपस्थित झाल्यावर रावण त्याला विचारतो, तू कोण आहेस? कोणत्या नात्याने शिष्टाई करण्याकरता आला आहेस? अंगद म्हणतो, मी रामदूत अंगद आहे. पण तुझ्याप्रमाणेच मलाही तुला प्रश्न विचारावासा वाटतो की तू कोण आहे? ज्या रावणाचा त्रिभुवनात दरारा आहे, ज्याच्यामुळे अखिल विश्व भीतीने चळचळ कापते, तो मी लंकेचा रावण. अंगदा, तुला हे माहीत नाही का? वरीलप्रमाणेच रावणाचे भाषण ऐकून अंगद मिश्किलपणे हसून म्हणाला, मला फक्त 3च रावण माहिती आहेत. हा 4था रावण कोण हे मात्र मला माहीत नाही. या उत्तराने रावण दचकला. हे आणखी 3 रावण कोण हे तर आपल्यालाही माहीत नाही आणि या वानराला हे कसे माहीत आहे? याचे रावणाला आश्चर्यच वाटले. त्याने अंगदाला विचारले, हे कोणते 3 रावण सांग पाहू? ज्याच्या बळीराजाने पराभव केला तो पहिला रावण. अंगदाने सांगितले, ज्याचा बळीराजाने पराभव केला तो पहिला रावण. दुसऱ्याच्या तोंडून आपल्या पराभवाच्या आठवणी ऐकून मनुष्य खजील होतो. रावणाचे धैर्य ढासळावे म्हणून अंगदाने हा प्रयोग केला होता. तो पुढे म्हणतो, सहस्त्रार्जुनाने ज्याला पराभूत केले तो दुसरा रावण आणि तिसरा रावण की ज्याला वानरराज वालीने पराभूत करून पळता भुई थोडी केली होती. हे 3 रावण मला माहिती आहेत. वानरराजाने रावणाचा पराभव केला त्या वालीचा मुलगा अंगद मी आहे. माझ्या पित्याने खेळण्यासारखा तुला माझ्या पाळण्यावर आणून बांधला होता, याची तुला आठवण नाही काय? आता मात्र रावण फारच खजील झाला. तो अंगदाला म्हणू लागला, अरे वाली तर माझा भाऊ आहे. आपण दोघे शेजारी आहोत म्हणून आपण मित्रही आहोत. तू कशाला उगीच त्या युद्धाच्या धुमश्चक्रीत पडतो आहेस? पण अंगद काही रावणाला वश झाला नाही. अंगदाची शिष्टाई सफल झाली नाही तर रावणाला त्याच्या पराभवाची
आणि इतर पराक्रमाची आठवण देऊन थोडा वेळ का होईना निष्प्रभ करण्याचे काम अंगदाने साधून घेतले, एवढे मात्र खरे. अंगद शिष्ठाई निष्फळ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली. रामायणात इतर कांडापेक्षा युद्धकांड जास्त मोठे आहे, पण या युद्धकांडात वर्णन मात्र शास्त्रास्त्र, कोणी कोणावर किती बाण सोडले, कसल्या दगडावर धार लावली, याच प्रकारचे आहे. तसेच कोणाचे कोणाशी युद्ध झाले त्याचेही वर्णन आहे. मी ज्या रामायण ग्रंथाच्या आधारे हे प्रवचन करीत आहे त्या पंडित सातवळेकरांच्या ग्रंथात या युद्धकांडाची समालोचना फारशी केलेली नाही. त्याचे कारण एकदा पंडितजींना मी विचारले तेव्हा त्यांचे उत्तर त्यांनी असे दिले की ऐतिहासिक आणि पौराणिक युद्धकलेचा विचार करून आधुनिक युद्धकलेत आणि शस्त्रास्त्रविद्येत पारंगत अशा तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतरच ही समालोचना करावी असा माझा विचार आहे. ती प्रसिद्ध झालेली अद्यापही माझ्या ऐकिवात नाही. तेव्हा युद्धप्रसंगाच्या महत्त्वाच्या घटना तेवढ्याच शस्त्रास्त्रांची आणि बाणांची वर्णने न करता मी आपल्यासमोर ठेवणार आहे. पहिली महत्त्वाची घटना अशी की युद्ध सुरू झाल्यानंतर रावणाचे संबंध राम सैन्याला नागपाशांनी बांधून ठेवले आणि त्रिजटेला सांगितले की सीतेला विमानातून बसवून तू या रामाच्या सैन्याची ही अवस्था दाखव. म्हणजे मूर्छित झालेला राम मृत्युमुखी पडला आहे हे समजून ती निराश होईल आणि त्याच्या आधारावर ती माझा धिक्कार करते आहे, तो जीवनाधारच नष्ट झालेला पाहून ती मला वश होईल. रावणाच्या या हुकमाप्रमाणे त्रिजटेने विमानात बसवून सीतेला संपूर्ण रणांगण दाखवले. राम लक्ष्मणांना भूमिशयन केलेल्या स्थितीत पाहून सीता अत्यंत शोकाकुल झालेली आहे. तिच्या या शोकविव्हल स्थितीत तिचे सांत्वन करणारे दुसरे तिसरे कोणी नसून ती त्रिजटाच आहे. आपल्या लक्षात आले असेलच की सीतेवर पहारा करणारी राक्षसी ती त्रिजटा सीतेची जीवाभावाची सखी बनली आहे. प्रत्येक प्रसंगात तिने सीतेचा सांभाळ केला आहे. हा बदल कशामुळे झाला तर सीतेच्या सुस्वभावामुळे. परक्या शत्रूच्या राज्यात एका पहारेकरी राक्षसी स्त्रीला जीवाभावाची मैत्रीण बनविण्याकरता केवढी सहृदयता आणि सृजनता सीतेच्या ठिकाणी असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. या पुढील प्रसंग मला आग्रहाने आपले लक्ष वेधून घ्यायचे आहे. रामचंद्रासारख्या पराक्रमी पुरुषाची सीता ही पत्नी आहे. आपल्या म्हणण्यात नेहमी असे येते की समाजातील पुरुषांच्या ठिकाणी पौरुषाचा अभाव असल्यामुळे स्त्रियांचे अपहरण होते. पण स्त्रियांच्या अपहरणाचे प्रसंग देवादिकांच्या वेळेपासूनच आजतागायत चालत आहेत, कारण हा एक फार मोठा वैचारिक संघर्ष आहे. तेव्हा सीतेचे अपहरण झाल्यानंतर रावणाच्या बंदिशाळेत ती सुरक्षित राहिली याचे कारण सामर्थ्य संपन्न पुरुषाची ती पत्नी होती हे तर आहेच, परंतु रावणाला असलेला शाप, सीतेची पतिनिष्ठा, तिची निर्भय वृत्ती आणि सुस्वभाव ही कारणे आहेत. रावणाला शाप होता की त्या स्त्रीची इच्छा नसताना जर तू परस्त्रीला स्पर्श केलास तर तुझा मृत्यू ओढवेल. आणि त्या शापाला भिवून रावण हा राक्षस असूनही दूर दूर राहिला. शोकविव्हल अशा सीतेला त्रिजटा म्हणते, इतका शोक का करतेस सीते? युद्धात असे प्रसंग येतातच. तू रामांच्याकडे जरा निरखून बघ. त्यांच्या चेहऱ्यावर मृत्यू पावलाची काही चिन्हे दिसतात का? मृत व्यक्तीचा चेहरा काळवंडलेला दिसतो आणि रामाचे मुखमंडल कसे टवटवीत दिसत आहेत. तसेच त्याचे हात पहा, त्याची नखाग्रे कसे दिसतात, आरक्त दिसतात आहे. म्हणजे मृत्यूची कोणतीच अवकळा त्यांच्या देहावर दिसत नाही. यावरून श्रीराम फक्त मूर्छित झाले असावेत. तेव्हा शोकावर सीते आणि धीर धर ही त्रिजटा असा प्रत्येक वेळी सीतेला धीर देत आहे. एकदा सीतेची समजूत घालून तिला वश करून घेण्याकरता त्याने मंदोदरीला सीतेकडे पाठवले. वास्तविक सीतेची अभिलाषा धरण्यापासून मंदोदरी रावणाला परावृत्त करण्याकरता परोपरीने समजावते, परोपरीने प्रयत्न करत होते.
पण आपल्या पतीला जिच्याबद्दल इच्छा उत्पन्न झाली आहे, एकदाच तरी पाहावी तरी कशी, ती कशी दिसते, ते विलोभनीय सौंदर्य आपणही एकदा अवलोकन करावे, या इच्छेने मंदोदरी सीतेकडे आली. सीतेबरोबर बोलताना मंदोदरी तिला म्हणते, सीते, तू फार मोठ्या ज्ञानी पुरुषाची पत्नी आहेस, तेव्हा तू हे जाणत असशीलच की आपण सर्व एकाच परमात्म्याचे अंश आहोत. असे असताना तुला राम आणि रावण यात फरक का ग वाटावा? मंदोदरीचा प्रश्न बराच खोचक आणि सामान्य व्यक्तीला निरुत्तर करणारा होता. पण सीतेचे असामान्य धैर्य, समयसूचकता आणि बुद्धिमत्ता यांनी मंदोदरीला चकितच केले. क्षणाचाही विलंब न लावता सीतेने प्रतिप्रश्न केला, मी ज्ञानीपुरुषाची पत्नी आहे, पण रावण प्रत्यक्ष तपस्वी आणि ज्ञानी पुरुष आहे, आणि असे असताना त्याला तुझ्यात आणि माझ्यात फरक का वाटतो? निरुत्तर झालेली मंदोदरी राजवाड्यात परत आली. सीतेला पतिनिष्ठेपासून परावृत्त करणे ही केवळ अशक्य गोष्ट आहे. प्रत्यक्ष विधाताही यापुढे तिच्या बाबतीत हार खाईल. परत आलेल्या मंदोदरीने रावणाला स्पष्ट सांगितले, म्हणजे शत्रुपत्नी सीतेच्या पतिनिष्ठेची ग्वाही देत आहे, आणि हीच सीतेच्या असामान्य व्यक्तिमत्वाची खूण आहे. यानंतर रावणाने सीतेला वश करण्याकरता एक अभिनव उपाय शोधून काढला. विद्युज्जिह्व नावाचा एक मंत्री त्याला असा सल्ला देतो की, महाराज, आपण अनेक रूपे उत्तम रीतीने घेऊ शकता, मग आपण रामरूप घेऊनच सीतेकडे का जात नाही? या उपायाने सीता नक्कीच वश होईल. मी जर रामरूप घेतले तर रामस्वरूपी बनेन, आणि मग सीताही मला परस्त्री वाटणार नाही, तेव्हा हा उपाय योग्य नाही. महाराज, मी उत्तमोत्तम चेहरे हुबहूब बनवू शकतो. रावणाचा आणखी प्रेमाचे हुबेहूब शिर तयार करू, एक धनुष्यबाणही तयार करू, अगदी त्याच्यासारखे. ते सीतेसमोर ठेवून तिला सांगू की सुवेचलावर आलेल्या रामावर स्वारी करून मी त्याचा वध केल्यामुळे तो भयभीत झालेला, सुग्रीव किष्किंधेला पळून गेला, आणि रामाच्या मृत्यूने दुःखित झालेला लक्ष्मण अयोध्येला निघून गेला. वरील उपाय रावणाला एकदम पसंत पडला. त्याने तो तात्काळ अंमलात आणला. हुबेहूब रामासारखे शिर तयार करून ते एका तबकात घालून शैलाने झाकून सीतेपुढे झाकून ठेवून तिथे तिला दाखवले. शेला बाजूला करून सेवकाने ते मस्तक सीतेला दाखविले. त्याच्याकडे पाहताच क्षणभर तिला दुःखातिशयाने वेडावल्यासारखे झाले. वाटले, हा भयंकर प्रसंग, हे रामाचे मस्तक असेल तर सीतेचे हे जीवन संपले. पण निमिषभरातच ती सावध होते. आपण यावर एकदम विश्वास ठेवावा का? नको. आपण यावर एकदम विश्वास ठेवायला नको. ती सावध चित्ताने नीट निरखून त्या मुखकमलाचे निरीक्षण करते. अगदी तंतोतंत श्रीरामाचे मुखमंडल सीता प्रयत्नपूर्वक पाहते. डोळ्यांच्या ठिकाणी तरी काही कृत्रिमता सापडेल, कारण ते फार कठीण काम आहे. पण तेही खरेच भासले. म्हणजे त्या काळी भारतात मूर्तिकला किती पराकोटीची पोचली असेल याची कल्पना केलेली मी बरी. नेत्रांच्या ठिकाणी कृत्रिमता दिसत नाही असे पाहून सीतेने परीक्षेचा आणखी एक उपाय योजला. त्या शिराच्या मस्तकावर रामाच्या सारख्या जटा बांधल्या होत्या. त्यातील केस तिने वर उचलून पाहिले, कारण नैसर्गिक त्वचेवर केस असतील तर प्रत्येक केसाच्या मुळाशी रोमरंध्र असते. कृत्रिम त्वचा गुळगुळीतच असणार. या समजुतीने शरीरशास्त्राचे ज्ञान असणाऱ्या सीतेने एक एक केस उपटून पाहिला, तर त्याच्या मुळाशी रंध्रे आढळली. हताश होऊन सीता रावणाजवळ जाऊन उभी राहिली. म्हणाली, हे तर माझ्या स्वामींचे, प्रभू रामचंद्राचे शिर आहे.
मी याच्याबरोबर सहगमन करणार आहे. हे माझ्यापर्यंत ज्या अर्थी तू आणून दिलेस त्या अर्थी माझ्या सहगमनाची तयारी करून दे. माझा पिता जनक राजा दूर राहिला आहे, तेव्हा या प्रसंगी त्याने मला जे जे सहाय्य केले असते ते तू कर. जनकाच्या ठिकाणी आता तूच आहे. रावणासारखा निष्ठुर आणि मानी दुष्ट राक्षस देखील सीतेच्या या उद्गारांनी खजील होत खाली मान घालून निघून गेला. राष्ट्रसेविका समिती स्त्री मनावर हेच संस्कार करते. स्त्रीचे शारीरिक सामर्थ्य कितीही कमी असले तरी तिच्या वाणीत अलोट सामर्थ्य आहे. योग्य स्थळी प्रभावी रीतीने त्याचा उपयोग केला तर ती समाजाला वेगळे वळण लावू शकते. राष्ट्रसेविका समितीने आपल्यासमोर स्त्री जीवनाचे हेच आदर्श ठेवले आहे. जय श्रीराम. जय श्रीराम.